मी प्राध्यापक डी ए वनमाने, अर्थशास्त्र विभाग, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कडेपूर. आज या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण बी ए भाग 3 सेमिस्टर 6 यावरती आधारित बाजार आणि किंमत निर्धारण या विषयातील आधुनिक खंडाचा सिद्धांत म्हणजेच आधुनिक खंड, यालाच इंग्रजीमध्ये मॉडर्न थेअरी ऑफ रेंट अभ्यासणार आहोत. जमिनीला खंड मिळतो, मग हा खंड कसा निर्माण होतो? खंड म्हणजे काय? कोणत्या जमिनीला जास्त खंड मिळतो? जमिनीबरोबर इतर उत्पादन घटकांनाही कसा खंड मिळतो? याबाबत सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आणि आधुनिक अर्थशास्त्रज्ञ यांच्यामध्ये थोडासा मतभेद असलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून सर्वप्रथम खंडाचा किमतीत समावेश करावा की करू नये, खंड आणि किंमत या संबंधात सुद्धा अर्थशास्त्रज्ञांमध्ये परस्पर विरोधी मते असलेली आपल्याला दिसून येतात. ही मत म्हणजे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ रिकार्डो यांचं जर मत विचारात घेतलं आपण, तर त्यांच्यामध्ये खंडाचा किमतीत समावेश होत नाही. तर आधुनिक अर्थशास्त्रज्ञांचा विचार केला तर त्यांच्या मते खंड हा उत्पादन खर्चाचा एक भाग असल्यानं त्याचा समावेश, खंडाचा समावेश हा किमतीत होतो. आणि म्हणून खंड म्हणजे काय, नेमकं या बाबीचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो. इंग्रजीत खंडालाच रेंट म्हणजेच खंड असं म्हटलं जातं. म्हणजेच एखाद्या टिकाऊ वस्तूचा उपयोग केल्याबद्दल दिला जाणारा मोबदला, यालाच आपण खंड असं म्हणतो. म्हणजेच निरनिराळे जे आपण भाडे देतो, उदाहरणार्थ घर भाडं, टांगा भाडं, सायकल भाडं. पूर्वी सायकली भाड्याने मिळायच्या, आता मिळत नाहीत. आता डायरेक्ट 4 व्हीलर भाड्याने घेऊन जातात, पण सायकली सुद्धा भाड्याने असतात. आता यासारखे जे भाडे आहेत हे खंडासारखे असतात. हे भाडे सुद्धा अल्पकाळात दीर्घकाळात मागणी पुरवठ्याच्या संतुलनानुसार याच्यामध्ये सुद्धा यांच्या किमती कमी जास्त या होत असतात. थोडक्यात एखाद्या टिकाऊ वस्तूचा उपयोग केल्याबद्दल, त्याचा वापर केल्याबद्दल जो मोबदला द्यावा लागतो त्यालाच आपण खंड असं म्हटलेलं आहे. आता बघा, भूमीला जो मिळणारा खंड आहे, तो अर्थशास्त्रात या भूमीला जो खंड मिळतो तो विशिष्ट अर्थाने या ठिकाणी खंड हा शब्द वापरलेला आहे. म्हणजेच त्यांच्या मते बघा, खंड हा फक्त जमीन म्हणजे भूमीच्या मालकाला भूमीच्या वापराबद्दल जो मोबदला दिला जातो त्या मोबदल्याला खंड म्हणतात. म्हणजेच जमिनीतील जे काही वापर करून घेतो आपण, पिकवतो, हा जमिनीचा पिकाऊ स्वरूपाचा गुणधर्म असतो. अशी जमीन वापरात आणल्याबद्दल किंवा वापरायला दिल्याबद्दल त्या जमिनीच्या मालकाला जो मोबदला द्यावा लागतो त्यालाच खंड असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजेच भूमीच्या मालकाला भूमीच्या वापराबद्दल दिलेला मोबदला, यालाच आपण खंड असं म्हटलेलं आहे. मग अर्थशास्त्रज्ञ रिकार्डो यांच्या मते खंड हा फक्त जमिनीच्या मालकालाच मिळतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून त्यांनी खंडाची व्याख्या करताना असं म्हटले की जमिनीच्या उपजत व अविनाशी गुणधर्माबद्दल जमिनीतील एकूण उत्पन्नापैकी जो भाग जमिनीच्या मालकाला दिला जातो त्याला खंड म्हणतात. आता जमिनीतील उत्पन्नामधील म्हणजेच एखादी जमीन असेल, ती जमीन एखाद्याला कसण्यासाठी दिली किंवा पिकवण्यासाठी दिली, तर
त्यातील जे धान्य उत्पन्न होतं त्यातील काही भाग आता पैशात मोबदला काढला तर पूर्ण धान्याचा मोबदला पैशात करून काय ठरलं असेल ते त्या पद्धतीने त्या मालकाला त्या जमिनीचा वापर केल्याबद्दल खंड दिला जात असतो. थोडक्यात जमिनीच्या उपजत्व अविनाशी गुणधर्म, उपजत्व अविनाशी गुणधर्म म्हणजे सर्वसाधारणपणे जमिनीमध्ये पिकण्याचा हा गुणधर्म असतो, तो कधीही नष्ट होत नाही. आता अलीकडच्या कालावधीमध्ये रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनी क्षारपाड बनवू लागलेले हा भाग निराळा आहे. ती माणसांचं किंवा इतर विकासाचं कुकर्म आहे. पण सर्वसाधारणपणे जमिनीमध्ये पिकाऊ हा गुणधर्म असतो, तो उपजत असतो आणि अविनाशी असा स्वरूपाचा असतो. याचा वापर करून घेतल्याबद्दल जमिनीच्या मालकाला म्हणजे जमिनीत जे उत्पन्न आलेले आहे त्यातील काही भाग मालकाला दिला जातो. म्हणजे तो ठरवून घेतलेला असतो किती भाग जमीन मालकाला द्यायचा, त्याला खंड असं या ठिकाणी म्हटलेलं. म्हणून रिकार्डोचा खंड सिद्धांत हा सध्याच्या स्थितीमध्ये त्याचा विचार केला तर तो त्याच्यावरती टीका केल्या जातात, तो मान्य केला जात नाही. याच्यावरती टीका करून आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी खंड हा जमिनीबरोबरच फक्त जमीन या घटकालाच मिळतो असं नाही, तर जमिनीबरोबर उत्पादनाचे जे इतर घटक आहेत, भूमी, भांडवल, संयोजक, याला सुद्धा खंड हा मिळत असतो. म्हणजे जमिनीबरोबर उत्पादनाचे इतर घटकांना एक खंड मिळतो. उत्पादन हा खंड जो मिळतो या उत्पादन घटकांना, तो त्या घटकांची जी दुर्मिळता असते त्या दुर्मिळतेमुळे खंड निर्मिती होते असं मत या आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेले आहे. त्याच्यामधील बघा डॉक्टर मार्शल म्हणतात की जमिनीचा खंड ही स्वतंत्र जात नसून तो एक मोठ्या जातीचा प्रकार आहे. त्याचबरोबर प्राध्यापक बेनहॅम यांनी खंडाची व्याख्या करताना असं म्हटले की मर्यादित व स्थिर पुरवठा असलेल्या कोणत्याही विशेष उपयुक्त साधनापासून जे वाढाव्याच्या स्वरूपाचे उत्पन्न मिळते त्यास अर्थशास्त्रात उत्पन्न खंड असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे मर्यादित व स्थिर पुरवठा, मर्यादित व स्थिर पुरवठा का म्हटलेला आहे या ठिकाणी, तर सर्वसाधारणपणे जमिनीच्या पुरवठा हा अलौकिक स्वरूपाचा आहे, निसर्गदत्त देणगी असते ती, त्याच्यामध्ये कृत्रिम पद्धतीने वाढ करता येत नाही. फार तर जंगल असलेली जमीन तुम्ही जंगलाची झाडं तोडून पिकवण्यासाठी तयार करू शकता, पण मूळ जी जमीन आहे, जे क्षेत्रफळ एखाद्या देशाच्या वाट्याला आलेलं आहे, त्याच्यामध्ये फार बदल कोणीच करू शकत नाही. आणि म्हणून मर्यादित व जमिनीचा पुरवठा स्थिर असा आहे. या अशा असलेल्या कोणत्याही विशेष, मग जमिनीचा पुरवठा असं मर्यादित आणि स्थिर असतो असं नाही, तर उत्पादन घटकांच्या इतर घटकांचा सुद्धा मोबदला स्थिर व मर्यादित असू शकतो. अल्प काळात मग अगदी मजूर सुद्धा अल्प काळात कुशल मजूर अगदीच मोठ्या प्रमाणात मिळतात असं नाही. मग जे कुशल मजूर आहेत त्यांना जास्त वेतन देऊन कधी कधी त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागतं. उत्पादन घटकांच्या इतर घटकांचा विचार केला तर त्याचंही तसंच आहे. म्हणजेच उत्पादनाचे इतर घटक सुद्धा मर्यादित व स्थिर पुरवठा असेल तर या उपयुक्त साधनांना जे वाढाव्याचं उत्पन्न मिळतं त्या वाढाव्याच्या उत्पन्नालाच त्यांनी अर्थशास्त्रामध्ये खंड असं म्हटलेलं आहे. म्हणजेच मर्यादित पुरवठा असणाऱ्या उत्पादन घटकाला खंड मिळत असतो असं मत आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेलं आहे. म्हणून खंड उत्पन्न हे वाढाव्यासारखं असतं, त्याला त्यांनी सरप्लस असं म्हटलेलं आहे. प्राध्यापक मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी खंडाची संकल्पना किंवा व्याख्या मांडताना त्यांनी म्हटलंय की एखाद्या उत्पादनाचा घटक एका उपयोगातून दुसऱ्या उपयोगात जाऊ नये म्हणून त्याला देण्यात येणारा मोबदला हा त्याच्या बदली उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर अशा अधिक्याला खंड म्हणतात. म्हणजेच काय, तर या ठिकाणी जर उत्पादन घटकांचा पुरवठा हा कमी असेल, अल्पकाळाची स्थिती आहे, आणि अशा स्थितीमध्ये जर एखादा घटक कमी असेल तर तो घटक दुसऱ्या
व्यवसायात जाऊ नये किंवा दुसऱ्यांनी वापरू नये म्हणून त्याला जे काही बदली उत्पन्न मिळतं त्या बदली उत्पन्नापेक्षा त्याला जे जास्त उत्पन्न द्यावं लागतं दिलेलं असतं त्यालाच या ठिकाणी इथं त्यांनी खंड म्हटलेलं आहे. म्हणजेच उदाहरणार्थ एखादा कामगार एखाद्या व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात जाऊ नये. समजा जर त्याला इतर व्यवसायात त्याला 30,000 रुपये पगार हा सध्याच्या व्यवसायामध्ये दिला जातो आणि इतर सर्व ठिकाणी ठरलेली किंमत किंवा वेतन जे आहे ते 25,000 रुपये मिळत असतं. मग तो विचार करतो की आपण जर दुसरीकडे गेलो कामाला तर आपल्याला 30,000 मिळणार नाहीत, 25,000 रुपये काम करावं लागेल, 25,000 रुपयेवर काम करावं लागेल. म्हणजे 25,000 रुपये मूळ जी किंमत असते ही बदली उत्पन्नासारखी असते. त्याच्यापेक्षा कमी जर मोबदला दिला तर कामगार दुसरीकडे जाऊ शकतो. दुसरीकडे कारण त्याला कमीत कमी 25,000 रुपये तरी मिळाले पाहिजे. आणि म्हणून आता या ठिकाणी कामगाराला 30,000 रुपये दिले जातात. म्हणजेच 30,000तून 25,000 वजा केले तर 5,000 रुपये जे जास्त मिळतात ते त्या मजुराला किंवा श्रमिकाला हे खंडासारखं त्याचं उत्पन्न असतं असं या ठिकाणी मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी म्हटलेलं आहे. बघा, त्यांनी या उत्पन्नाला म्हणजेच त्याला जे मोबदला दिला जातो तो न्यूनतम पुरवठा किमतीपेक्षा त्याला जो वाढावा प्राप्त करून दिला जातो त्याला खंड म्हणतात. इथं न्यूनतम किंमत म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे 25,000 रुपये वेतन हे न्यूनतम किंमत आणि त्याला जास्त वाढावा किती दिला जातो तर टोटल 30,000 म्हणजे 30,000तून 25,000 वजा केले तर 5,000 रुपये हा जास्तीचा वाढावा दिला जातो. या ठिकाणी 5,000 रुपये हे खंडासारखे असतात आणि म्हणून अशी दुर्मिळता प्रत्येक उत्पादन घटकाच्या बाबतीत असलेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून या दुर्मिळतेमुळे खंडाची निर्मिती होते. त्याचबरोबर खंड हा फक्त जमिनीलाच मिळतो असं नाही तर जमिनीबरोबर उत्पादनाची जी इतर भूमी, भांडवल, श्रम, संयोजक हे घटक आहेत यांना सुद्धा त्यांच्यातील दुर्मिळतेमुळं हा खंड मिळत असतो. सर्वांनाच खंड हा मिळत असतो असं आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी मत मांडलेलं आहे. म्हणून खंडाचा आधुनिक सिद्धांत अभ्यासत असताना किंवा मॉडर्न थेअरी ऑफ रेंट याचा अभ्यास करत असताना या पुढील प्रमाणे आपल्याला त्याचं विश्लेषण करता येईल. सर्वप्रथम या आधुनिक खंडाच्या सिद्धांताचं स्पष्टीकरण जे आहे ते डॉक्टर मार्शल, त्याचबरोबर प्राध्यापक F.A. वॉकर, श्रीमती जॉन रॉबिन्सन, प्राध्यापक बेनहॅम या अर्थशास्त्रज्ञांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच मार्शल, मिसेस जॉन रॉबिन्सन आणि वॉकर त्याचबरोबर बेनहॅम यांनी या आधुनिक सिद्धांताची मांडणी केलेली आहे असं आपण म्हणतो. त्यांच्या मते मागणी पुरवठ्याच्या आधारे खंड हा ठरत असतो. मग तो खंड मागणी पुरवठ्याच्या आधारे कसा ठरतो? कोणत्याही बाबतीला म्हणजे मागणी आणि पुरवठा ज्या ठिकाणी समान होतो त्या ठिकाणी जे काही उत्पन्न मिळत असतं ते उत्पन्न आणि बदली उत्पन्न याचा आधार घेऊन त्याने खंड कसा मिळतो हे दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून त्या आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी मागणी पुरवठ्याच्या आधारे खंड कसा ठरतो याचं स्पष्टीकरण त्यांच्या खंडाच्या आधुनिक सिद्धांतामध्ये केलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्यांच्या मते दुर्मिळतेमुळे खंड प्राप्त होतो. प्रत्येक उत्पादन घटक हे अल्प काळात दुर्मिळ असतात, त्यांचा पुरवठा ताबडतोब वाढवता येत नाही आणि या दुर्मिळतेमुळेच तो घटक दुसरीकडे कामाला जाऊ नये किंवा दुसऱ्या व्यवसायात तो वापरला जाऊ नये यासाठी त्याला जो जास्तीचा मोबदला दिला जात असतो तो मोबदला हा खंडासारखा असतो आणि म्हणून खंड दुर्मिळतेमुळे प्राप्त होतो असं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. त्याचबरोबर भूमी हा उत्पादनाचा जो घटक आहे तो मागणीच्या मानाने दुर्मिळ असल्यामुळं भूमीच्या मालकाला खंड मिळतो. त्याचबरोबर श्रम, भांडवल, संयोजक हे घटक सुद्धा भूमीप्रमाणे दुर्मिळ असू शकतात. कारण का कुशल श्रमिक लगेच ताबडतोब मिळतीलच असं सांगता येत नाही. ताबडतोब आपल्याला भांडवल, व्याज सुद्धा मिळतं असतं. ज्यावेळेला आपल्याला भांडवल ताबडतोब मिळत नाही त्यावेळेला आपण सुद्धा
जास्त व्याज द्यायला तयार असतो. म्हणजेच भूमीप्रमाणे इतर उत्पादन घटकांना सुद्धा खंड मिळत असतो. हेच या खंडाच्या आधुनिक सिद्धांतामध्ये या आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी दाखवून दिलेलं आहे. बघा, सुपीकतेच्या दृष्टीनं सर्व जमिनींचा विचार केला तर सर्व जमिनी या एकसारख्या स्वरूपाच्या नसतात. त्यांची प्रत कमी जास्त असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून प्रत भिन्नता हे वैशिष्ट्य या जमिनीच्या बाबतीत आपल्याला आढळून येतं. आणि म्हणून विविध प्रतीच्या जमिनीचा पुरवठा पूर्णपणे लवचिक असा नसतो आणि म्हणून परस्परांना त्या पूर्णपणे पर्याय ठरू शकत नाही. आणि यामुळंच उत्कृष्ट प्रतीच्या जमिनीस कमी प्रतीच्या जमिनीपेक्षा अधिक खंड हा मिळत असतो. म्हणजेच जमिनीतील जे गुणभेद असतात त्या गुणभेदामुळे किंवा इतर उत्पादन घटकांमध्ये सुद्धा गुणभेद असतात. या गुणभेदामुळं खंड मिळत असतो. इतर उत्पादन घटकांमध्ये म्हणजे सुद्धा जास्त कुशल श्रमिकाला अधिक वेतन मिळतं, त्याला द्यावं लागतं, त्याशिवाय तो टिकून राहत नाही. म्हणजे संयोजकाचं सुद्धा असंच आहे. जो तज्ज्ञ बदलत्या परिस्थितीला तोंड देणारा संयोजक किंवा उत्पादक असतो त्याला मोबदला हा जास्त मिळतो. आणि मग ज्याच्यामध्ये धोका पत्करण्याची मोठ्या प्रमाणात ज्याला कुवत आहे किंवा त्याचा स्वभाव आहे अशा व्यक्तीला त्याच्यातील या स्वभावामुळं जास्तीत जास्त उत्पन्न किंवा लाभ मिळू शकतो. तो खंडासारखा असतो असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं. म्हणजे जमिनीच्या कमी जास्त सुपीकतेमुळं किंवा प्रतवारीमुळं जमिनीलाच खंड मिळतो असं नाही, तर उत्पादन घटकामध्ये सुद्धा कमी जास्त स्वरूपाचे गुणधर्म असू शकतात, कौशल्य कमी जास्त असू शकतात. याच्यामुळं सुद्धा इतर घटकांना सुद्धा मोबदले मिळतात. F.A. वाकर यांच्या मते त्याने म्हटलेलंच आहे, वाकर यांनी, की संयोजकाच्या अंगी निरनिराळे गुणधर्म म्हणजे कोणकोणते गुणधर्म कमी जास्त असू शकतात. चातुर्य, सर्वच संयोजकाकडे किंवा उत्पादकाकडे सारखंच चातुर्य असतं असं नाही. एखादा अतिशय कुशल असतो, चतुर असतो, धूर्त असतो, कुठल्या बाजारात किंमत चांगली मिळेल, कच्चा माल चांगला कुठून मिळेल, अशा पद्धतीचा विचार करून चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादन कसं घेता येईल हे त्याचं कौशल्य हे म्हणजे वापरत असतो. म्हणजे चातुर्य आणि कौशल्य हे प्रत्येक उत्पादकाकडे निरनिराळं असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि हे निरनिराळ्या कौशल्य असल्यामुळं ज्याच्याकडे चांगलं जास्त चातुर्य आणि कौशल्य आहे त्याला जास्त नफा किंवा फायदा मिळतो. कमी चातुर्य आणि कौशल्य असलेल्याला कमी मिळतो. मग ज्याला जास्त मिळतं त्याचं उत्पन्न खंडासारखं आहे असं वाकर यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे सुपीक जमिनीला खंड जास्त मिळतो किंवा सीमांत जमिनीला खंड मिळत नाही असं रिकार्डो यांनी म्हटलं. म्हणजे कमी प्रतीच्या जमिनीला खंड मिळत नाही, त्याला जेवढं उत्पन्न मिळतं त्याच्यापेक्षा जेवढं जास्त उत्पन्न सुपीक जमिनीतून निघतं हे उत्पन्न खंडासारखं असतं. म्हणजेच या ठिकाणी 1 एकर असे 1 एकराच्या जमिनी आहेत, कमी सुपीक, मध्यम सुपीक आणि अति चांगली सुपीक. आता सर्वांच्यावरती खर्च चांगलाच केला, पण सुपीक आणि तर सुपीक जमिनीमध्ये 20 पोती धान्य निर्माण झालं, मध्यम सुपीक जमिनीमध्ये 15 पोती धान्य निर्माण झालं आणि कमी सुपीक जमिनीमध्ये 10 पोती धान्य निर्माण झालं. तर मध्यम सुपीक जमिनीला 5 पोती जे जास्त झालेली असतात ती खंडासारखी असतात. तर सुपीक जमिनीमध्ये 10 पोती कमी प्रतीच्या जमिनीपेक्षा जास्त निघतात, ती खंडासारखी असतात. आणि कमी सुपीक जमिनीमध्ये फक्त 10 निघालेली असतात, तिचं उत्पादन खर्चाबरोबरच ती राहते आणि म्हणून सीमांत जमिनीला खंड मिळत नाही असं रिकार्डो यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी ज्याप्रमाणे अधिक सुपीक जमिनीला अधिक खंड मिळतो त्याप्रमाणे अधिक कार्यक्षम जो संयोजक असतो त्याला जास्त खंड मिळतो. उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्य असणाऱ्या व्यवस्थापकाला जो जास्तीचा वाढावा मिळतो, नफा मिळतो, त्यालाच या ठिकाणी खंडासारखं त्यांनी खंड असतो असं म्हटलेलं आहे. एखाद्या व्यवसायात अतिशय चांगल्या कौशल्याने व उत्कृष्ट संघटन कौशल्याने एखाद्या उत्पादकास अगर विक्रेत्यास
मिळणारा जो मोबदला असतो तोच खंडासारखा असतो. वरील पद्धतीने जे विवेचन केलं तेच विवेचन या आकृतीमध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून खंड म्हणजे भेदजन्य वाढावा असे आपण त्याला म्हणू शकतो. जमिनीची निरनिराळी परिस्थिती म्हणजेच जमिनीमध्ये कमी जास्त सुपीकता असते, त्यामुळे सुद्धा उत्पादनावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. हवामानाचा परिणाम होऊ शकतो. बाजारपेठेपासून अंतर किती आहे याचा परिणाम होऊ शकतो असतो. पीक कोणतं घेतलेलं आहे, आता द्राक्षासारखं पीक घेतलं असेल तर तेवढ्या क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळतं. ऊसासारखं घेतलं तर थोडंसं कमी उत्पन्न मिळतं, हे जातं. त्याचबरोबर कुठं पर्जन्यमान जास्त, पावसाचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं उत्पन्न निघू शकतं. कमी पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी कमी उत्पन्न मिळतं. दळणवळणाच्या सोयी उपलब्ध चांगल्या असतील तर बाजारपेठेत तयार झालेला माल नेण्याच्या दृष्टिकोनानं अशा जमिनीला मिळणारा मोबदला जो आहे किंवा त्यातील उत्पन्नापासून मिळणारा मोबदला आहे त्वरित आणि चांगला जास्त असा मिळू शकतो. म्हणजे या जमिनीचे याच्यावरून सुपीकता आणि कमी सुपीकता असे जे गुणधर्म पाडलेले आहेत, ह्या मुळंच सुपीक जमिनीच्या मालकाला अधिक खंड मिळतो, असं मिळेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. जर पुरवठा अलवचिक असेल आणि अशा दुर्मिळ घटकांना खंड मिळत असेल तर याचा विचार करून प्राध्यापक स्टोनियर व प्राध्यापक हेग यांनी खंडाची एक व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की किमतीत होणाऱ्या बदलानुसार ज्याच्या पुरवठ्यात बदल होत नाही अशा उत्पादक घटकांना त्यांच्या कार्याबद्दल मिळणारा मोबदला आणि त्यांचे बदली उत्पन्न यातील फरक म्हणजेच खंड होय, असे या ठिकाणी प्राध्यापक स्टोनियर आणि प्राध्यापक हेग यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच यापूर्वी जे मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, एखाद्या व्यवसायात एखाद्या मजुराला 30,000 रुपये उत्पन्न मिळत असेल आणि ते जर सोडून तो दुसरीकडे गेला तर त्याला 25,000 रुपये उत्पन्न मिळतं. आता हे 25,000 रुपये जे उत्पन्न आहे, इतर मजुरांनाही सगळीकडे 25,000 रुपयेच उत्पन्न मिळत असतं. आता हे जे 25,000 रुपयेपेक्षा जास्त 5,000 रुपये त्या एखाद्या कुशल श्रमिकाला मिळालेले असतात, द्यावे लागतात. ते 5,000 रुपये म्हणजेच खंडासारखे असतात, जास्त मिळणारा वाढावा असतो, असंच मत त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं असलेलं आपल्याला दिसून येतं. मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी या सिद्धांताची मांडणी करताना म्हटलेले आहे की उत्पादन घटकाला असलेल्या मागणीपेक्षा त्या उत्पादन घटकाचा जर पुरवठा दुर्मिळ असेल तर त्याला जास्त खंड मिळतो किंवा त्या ठिकाणी खंड निर्माण होतो. म्हणजेच खंड हा जमिनीला असणाऱ्या मागणी पुरवठ्यामुळं निर्माण होतो. आणि याच्यावरून त्याने असं म्हटलेलं आहे की उत्पादनाच्या या जमिनी या घटकाबरोबर उत्पादनाचे इतर जे घटक आहेत, उत्पादनाच्या कोणत्याही घटकाला त्याचा पुरवठा मागणीपेक्षा कमी असतो तेव्हा त्याच्या न्यूनतम पुरवठा किमतीपेक्षा जो वाढावा त्याला प्राप्त होतो त्याला खंड म्हटलेला आहे. हे थोडक्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने या व्याख्या तयार करून मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी असं थोडक्यात म्हटलेलं आहे की एखादा कामगार त्याला बदली उत्पन्नापेक्षा जे जास्तीचं उत्पन्न मिळतं, वाढावा मिळतो, सरप्लस मिळतो, त्याला सरप्लस उत्पन्न असं म्हटलं जातं. हे जे मिळतं तेच खंडासारखं असतं असं त्यांचं मत आहे. म्हणजेच कोणत्याही उत्पादन घटकाचा पुरवठा हा मागणीच्या मानाने कमी असेल तर त्या ठिकाणी खंडाची निर्मिती होते, असे या ठिकाणी आपण विचारात घेऊ शकतो. त्याचबरोबर उत्पादन घटकाचा पुरवठा पूर्णपणे लवचिक असेल, बघा पूर्णपणे लवचिक म्हणजे त्याच्यामध्ये कमी जास्तपणा करता येत असेल तर त्या उत्पादन घटकास खंड मिळणार नाही असं ते म्हणतात. याउलट जर परिस्थिती असेल म्हणजेच इतर उत्पादन घटकाचा पुरवठा अल्प काळात लगेचच बदलता येत असेल तर अशा उत्पादन बदलता येत नसेल तो अलौचिक असेल. अलौचिक म्हणजे ज्याच्या पुरवठ्यामध्ये कमी जास्त वाढ किंवा बदल करता येत नाही त्याला खंड हा मिळतो. आणि मग खंड हा भूमीशिवाय
इतर उत्पादन घटकांना सुद्धा खंड मिळतो. भूमीचा पुरवठा हा दीर्घ काळाचा विचार केला तरी तो अलवचिकच राहतो आणि अल्प काळाचा विचार केला तरी तो अलवचिकच राहतो. त्यामुळे भूमीला हा कायमस्वरूपी खंड मिळतो. उत्पादन घटकांचे जे इतर घटक आहेत ते दीर्घ काळात जर त्यांचा पुरवठा वाढला तर त्यांना मिळणारी खंडासारखी जी रक्कम आहे ती रक्कम कमी होऊ शकते. त्यांचं उत्पन्न हे बदली उत्पन्नाबरोबरच मग राहतं, असं मत मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी मांडलेलं आहे. त्यांनी मत मांडत असताना उत्पादन घटकांच्या किमान पुरवठा किमतीपेक्षा ज्यादा मिळणाऱ्या उत्पन्नास त्यांनी वाढावा किंवा खंड असं म्हटलेलं आहे. म्हणजेच उत्पादन घटकांची किमान पुरवठा किंमत याही बाबीकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. मग उत्पादन घटकांची पुरवठा किंमत म्हणजे काय? तर एखाद्या उत्पादन घटकाला बघा काम करण्यास प्रवृत्त करण्यासाठी जो मोबदला देणे आवश्यक आहे त्यास किमान पुरवठा किंमत असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी सर्व कामगारांना किती दिले जातात? 25,000 रुपये. 25,000 रुपये जे वेतन जे आहे ते किमान पुरवठा किंमत असं या ठिकाणी त्याला म्हणायचं आहे. आणि जे जास्तीचं उत्पन्न द्यावं लागतं म्हणजे 30,000 रुपये उत्पन्न जर मिळत असेल, दिलं जात असेल, तो कुशल आहे म्हणून, तर तो वाढावा किंवा सरप्लस झालं. मग या सरप्लस आणि वाढाव्यामधून जर हे बदली उत्पन्न वजा केलं, पुरवठा किंमत किमान पुरवठा किंमत वजा केली तर येणारा फरक म्हणजे 5,000 रुपये जे राहतात ते वाढाव्यासारखं किंवा खंडासारखे असतात, असं त्यालाच खंड म्हटलेलं आहे. ते त्याचबरोबर वैजर आणि वैजर हे ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञ आहेत. या ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञानं वैजर यांनी उत्पादन घटकांचं जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण 2 प्रकारात केलेलं आहे. बघा त्यांच्यामध्ये 2 प्रकारचे कोणते? तर विशिष्ट उपयोगी उत्पादन घटक आणि अनेक उपयोगी उत्पादन घटक. आता विशिष्ट उपयोगी उत्पादन घटक म्हणजे ज्या उत्पादन घटकांचा वापर एकाच विशिष्ट कामासाठी किंवा उपयोगासाठी केला जातो त्याला विशिष्ट उपयोगी उत्पादन घटक असं म्हटलं जातं. त्याचा वापर शक्यतो दुसरीकडे करता येत नसेल तर अशा घटकांना विशिष्ट उपयोगी उत्पादन घटक असं म्हटलं जातं. तर दुसरा प्रकार जो आहे त्याला अनेक उपयोगी उत्पादन घटक, म्हणजेच ज्या उत्पादन घटकांचा वापर पर्यायाने अनेक उपयोगासाठी केला जातो त्यांना अनेक उपयोगी घटक म्हणतात. म्हणजेच एका उद्योगातून किंवा एका वापरातून दुसऱ्या वापरात एखादा जर घटक आपल्याला लावता येण्यासारखा असेल, मजुरांचंही तसंच असतं, भूमीचं सुद्धा आपण बदलू शकतो. म्हणजे जर समजा एक ऊस लावला तर एकरा किती मिळतात? जास्तीत जास्त 50-60 टनानं उतारा पडतो. मग त्याच्यातून निर्माण होणारं उत्पन्न म्हणजे वर्षाच्या पाठीमागं त्या जमिनीच्या मालकाला एक सर्वसाधारणपणे 70 टन जर ऊसाचा उतारा धरला तर 70 टनाच्या ठिकाणी 140 ते जास्त 2 लाख रुपयेपर्यंत जास्तीत जास्त मोबदला मिळतो. त्यातून उत्पादन खर्च वजा जाता जास्तीत जास्त फायदा 1 लाख रुपयेच असं आपण म्हणू शकतो. पण तेवढ्याच जमिनीत जर द्राक्षाची बाग लावली तर कमीत कमी त्या चांगल्या पद्धतीनं जर द्राक्षाचं उत्पन्न आलं, त्याला किंमतही मिळाली तर 4 ते 4.5 लाख रुपये त्या शेतकऱ्यास मिळू शकतात. आणि त्यातून मग त्याच्या औषधासाठी किंवा उत्पादन खर्चासाठी आलेला 2,500 रुपयेचा खर्च वजा टाकला तर जास्तीत जास्त 2 लाख रुपये. तर या ठिकाणी रिस्क घ्यावी लागते, श्रमही जास्त असतो, पण 2 लाख रुपये मिळतात. म्हणून शेतकरी विचार काय करतो, या ठिकाणी आपण ऊस लावण्यापेक्षा द्राक्ष बाग लावूया. म्हणजे हे जे त्याचे बदल आहेत, हे जे दृष्टिकोन आहेत हे बदली उत्पन्नासारखे आहेत. म्हणजेच एखादा घटक एका वापराऐवजी दुसऱ्या वापरात सुद्धा वापरला जाऊ शकतो, यालाच अनेक उपयोगी उत्पादन घटक असं म्हटलेलं आहे. आणि मग याच्यावरून त्यांनी बदली उत्पन्न ही एक संकल्पना मांडलेली आहे. म्हणजेच खंडाचा आधुनिक सिद्धांत मांडताना किंवा खंडाची चर्चा करताना मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी खंडाचे मोजमाप करण्यासाठी कसं मोजमाप करायचं खंडाचं
हे दाखवण्यासाठी बदली उत्पन्नाची संकल्पना मांडलेली. त्यांच्या मते एखाद्या उत्पादन घटकाला दुसऱ्या व्यवसायात मिळू शकणारे उत्पन्न म्हणजेच या ठिकाणी ते बदली उत्पन्नासारखं असतं असं म्हटलेलं आहे. म्हणजेच एखाद्या सर्व कामगारांना 30,000 रुपये दिले जातात. सर्व कामगारांना वेतन हे एकसारखं 30,000 रुपये आहे. पण एखाद्या कामगाराला सर्व कामगारांना 25,000 रुपये दिले जातात आणि एखाद्या कामगाराला 30,000 रुपये दिले जातात. आता 25,000 रुपयापेक्षा कमी जर उत्पन्न दिलं तर तो कामगार त्या व्यवसायात राहणार नाही. तो तिथून दुसऱ्या व्यवसायात जाईल आणि जिथं 25,000 रुपये मिळतील ते स्वीकारण्याचा तो प्रयत्न करेल. म्हणजेच हे 25,000 रुपये कमीत कमी किंमत जी ठरलेली असते ही बदली उत्पन्नासारखी असते. आणि मग एखादा कुशल कामगार असेल तर त्याला या 25,000 रुपयापेक्षा जेवढं उत्पन्न जास्त मिळतं, सरप्लस मिळतो, वाढावा मिळतो, त्या वाढाव्यातून हे 25,000 रुपये वजा केले तर जेवढं वाढावा शिल्लक राहतो त्या वाढाव्यालाच या ठिकाणी बदली उत्पन्न असं म्हटलेलं आहे किंवा खंड म्हणतात. म्हणून खंड बरोबर सध्याचं उत्पन्न वजा बदली उत्पन्न म्हणजेच खंड, हा शिल्लक राहणाऱ्या उत्पन्नाला त्यांनी खंड म्हटलेलं आहे. म्हणून बेनहॅम यांच्या मते बदली उत्पन्न म्हणजे निवडलेल्या पर्यायाचा वैकल्पिक खर्च असतो. म्हणजेच खंड हा वैकल्पिक खर्चापेक्षा मिळणारा वाढावा होय. थोडक्यात बघा, विचार केला तर आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते कोणत्याही उत्पादन घटकाचा पुरवठा हा त्याच्या मागणीपेक्षा कमी असल्यास, म्हणजेच उत्पादन घटक जर दुर्मिळ असेल तर त्या उत्पादन घटकाला खंड मिळतो. आणि म्हणून खंडाचे मापन करण्यासाठी किंवा बदली उत्पन्नाची कल्पना स्पष्ट करून त्याने खंडाचं मापन केलेलं आहे. आता पुढील आकृतीच्या सहाय्यानं आपण या खंडाचं म्हणजे जमिनीला खंड कसा मिळतो किंवा उत्पादनाच्या विशिष्ट घटकांना कमी जास्त पुरवठा असल्यामुळे खंड कसा मिळतो हे बघतो. पहिल्यांदा जमिनीला खंड कसा मिळतो हे आपण या ठिकाणी अभ्यासू. बघा, पुढील आकृतीमध्ये आधुनिक खंडाच्या सिद्धांताच्या विचारानुसार जमिनीला खंड कसा मिळतो हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. बघा, हा जो अक्ष आहे, या अक्षावरती जमिनीचा मागणी आणि पुरवठा या दोन्ही बाजू दाखवलेल्या आहेत. तर अय या उभ्या अक्षावरती, म्हणजे अक्ष हा आडवा अक्ष आहे आणि अय हा उभा अक्ष आहे. आणि म्हणून या अय या उभ्या अक्षावरती उत्पन्न, त्यालाच ऑब्लिक किंमत, उत्पन्न आणि किंमत या दोन बाबी या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. आता मग हा जो वक्र आहे या वक्रालाच मागणी पुरवठ्याचा वक्र म्हटलेला आहे. कारण वेगवेगळ्या किमतीला किंवा वेगवेगळ्या उत्पन्नाला जमिनीची असणारी मागणी हा वक्र दर्शवत असल्यामुळं तो असा मागणी वक्र ऋणात्मक उताराचा डावीकडून उजवीकडे येणारा दाखवलेला आहे. तर पठ हा पुरवठा वक्र दाखवण्यात आलेला आहे, म्हणजेच हा खालून वर जाणारा असा वक्र आहे. या दोन्ही वक्रांचं समतोल या बिंदूत साध्य झालेला आपल्याला दिसून येतो बघा. आणि म्हणून अब या जमिनीला या ठिकाणी अब या जमिनीचा पुरवठा आणि मागणी यांचा समतोल या बिंदूमध्ये साध्य होतो. यांना एकूण किती म्हणजे उत्पन्न मिळतं तर ब ख क एवढं उत्पन्न मिळतं. मग सर्वसाधारणपणे हे एकूण उत्पन्नातून हे बदलीचं जे उत्पन्न आहे, बदलीचं उत्पन्न कोणतं आलं आता याच्यामध्ये ब स प हे बदली उत्पन्न आलं. हे बदली उत्पन्न जर वजा टाकलं कशातनं ब स क यातून वजा टाकलं तर हा राहणारा जो त्रिकोण आहे काळ्या रंगाने दाखवलेला आहे बघा, तुटक तुटक रेषा मारून, हा जो शिल्लक राहतो हे खंडासारखं असतं. अशा पद्धतीनं खंडाची संकल्पना या ठिकाणी त्यांनी
स्पष्ट केलेली आहे. म्हणजेच खंड या सिद्धांतांच्या वैशिष्ट्याचा जर आपण अभ्यास केला तर या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की सर्वच उत्पादन घटकांना खंड स्वरूपाचं उत्पन्न मिळतं. त्याचबरोबर दोन बदली उत्पन्नाच्या आधारे खंडाचं मापन केलेलं आहे. बघा, पहिलाच वैशिष्ट्य आता विश्लेषण द्यायचं म्हणलं तर सर्वच उत्पादन घटकांना खंडाचं उत्पन्न मिळतं. म्हणजे जमिनीबरोबर जे भूमी, भांडवल, श्रम, संयोजक हे जे घटक उत्पादनाचे घटक आहे या सर्वांनाच खंड या स्वरूपाचं उत्पन्न मिळतं. हे एक या आधुनिक खंड सिद्धांतानं दाखवून दिलेलं आहे. त्याचबरोबर बदली उत्पन्नाच्या आधारे त्यांनी खंडाचं मापन करता येतं हे असं दाखवून दिलेलं आहे. बदली उत्पन्न म्हणजे सांगितलेलं आहे कमीत कमी त्या कामगाराला दिलं जाणारं वेतन, त्यापेक्षा कमी उत्पन्न दिलं तर तो कामगार त्या व्यवसायात किंवा तिथं राहत नाही, दुसरीकडे बदलून जातो. आणि म्हणून हे जे कमीत कमी दिलं जाणारं वेतन असतं त्याला बदली उत्पन्न म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्याच्यावरून बदली उत्पन्नापेक्षा जे जास्त मोबदला मिळतो त्याला खंड मिळतं. म्हणून बदली उत्पन्नाच्या आधारे खंडाचं मापन करता येतं असं मत आधुनिक खंड सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे. हे त्याचं वैशिष्ट्य दिसून येतं. त्याचबरोबर खंड ठरवताना उत्पादन घटकांच्या मागणी पुरवठ्याचं जे परिणाम आहे ते विचारात घेतलं जातं. म्हणजे मागणी आणि पुरवठा यांचा समतोल जिथं साध्य होतो त्या ठिकाणी जे काय वाढावा मिळतो आणि त्यांच्या अलवचिकतेतील किंवा अल्प काळातील पुरवठा कमी असल्यामुळं त्यांना कमीत कमी मिळणारं जे उत्पन्न असतं याच्यावरून खंडाची निर्मिती कशी होते हे आपण विचारात घेऊ शकतो. आणि म्हणून उत्पादन घटकांच्या मागणी पुरवठ्याचा परिणाम या ठिकाणी विचारात घेतलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर चौथं वैशिष्ट्य म्हणजे उत्पादन घटकांच्या दुर्मिळतेमुळे खंडाची निर्मिती होते. हे एक वैशिष्ट्य असलेलं दिसून येतं. प्रत्येक उत्पादन घटकामध्ये दुर्मिळता असते. जमिनीमध्ये कायम स्वरूपाची दुर्मिळता असली तरी उत्पादनाचे जे इतर घटक आहेत त्यांच्यामध्ये अल्पकाळात का होईना पण दुर्मिळता असते. दीर्घकाळामध्ये त्याच्यामध्ये बदल घडून येत असेल पण अल्पकाळाचा विचार केला तर अल्प कालावधीमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला वाढ किंवा घट मोठ्या प्रमाणात करता येत नाही. म्हणून त्यांना खंड मिळत असतो. आणि म्हणून खंड हा दुर्मिळतेमुळे मिळतो असं एक वैशिष्ट्य मानलेलं आहे. त्याचबरोबर खंडाची शास्त्रशुद्ध व्याख्या या आधुनिक खंडाच्या सिद्धांतामध्ये करण्यात आलेले आहे. त्यामुळं चांगल्या पद्धतीची मांडणी स्पष्टीकरण या ठिकाणी केलेलं आहे. हे एक वैशिष्ट्य दिसून येतं. त्याचबरोबर या आधुनिक खंडाच्या सिद्धांतामध्ये अवास्तविक किंवा अव्यवहारी अशी गृहीते मांडलेली नाही. चांगल्या पद्धतीचं विश्लेषण करून माणसाच्या म्हणजे व्यवहारी बुद्धीला पटेल अशा स्वरूपाचं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे हे आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर खंड व उत्पन्न हे वाढाव्या या स्वरूपाचं असतं. हे एक वैशिष्ट्य म्हणजे जेवढं जास्त बदली उत्पन्नापेक्षा जेवढं जास्त उत्पन्न मिळतं ते वाढाव्यासारखं असतं. त्याला सरप्लस असं म्हटलेलं आहे आणि म्हणून त्याला वाढावा असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून खंड आणि किंमत म्हणजे आता बघितलेली जी काही विचार आहेत किंवा मांडणी केलेली आहे त्यालाच खंडाचा आधुनिक सिद्धांत असं म्हटलेलं आहे. आता खंड आणि किंमत म्हणजे रेंट आणि प्राइस याबाबत सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ रिकार्डो आणि आधुनिक अर्थशास्त्रज्ञ यांच्यामध्ये मतभेद असलेले आपल्याला दिसून येतात. परस्पर विरोधी मतं आहेत. आता ही मतं कुठली आहेत तर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ रिकार्डो यांचं मत काय आहे बघा. रिकार्डो यांचं मत असं आहे की खंडाचा किमतीत समावेश होत नाही असं रिकार्डो यांनी म्हटलेलं आहे. तर याच्या उलट आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी काय म्हटलेलं आहे तर खंड हा उत्पादन खर्चाचा एक भाग असल्यानं खंडाचा समावेश किमतीत होतो असं त्यांनी मत मांडलेलं आहे. म्हणजे हे परस्पर विरोधी जी मतं आहेत यांचं थोडंसं स्पष्टीकरण कशा पद्धतीनं त्यांनी आपापली मतं किंवा दृष्टिकोन दाखवलेले आहेत हे या ठिकाणी आपण अभ्यासायचं. आता पहिल्यांदा आपण रिकार्डोचा दृष्टिकोन अभ्यासूया. बघा, खंडात त्यांचं मत काय आहे. त्यांचं मत असं आहे की खंडाचा समावेश किमतीत होत नाही असं त्यांनी मत मांडलेलं आहे. त्यांनी आपल्या खंडाचा सिद्धांत मांडताना सीमांत जमिनीची कल्पना मांडलेली आहे. सीमांत जमीन म्हणजे काय, सर्वात कमी प्रतीची जमीन या ठिकाणी त्यांनी सीमांत जमीन मांडलेली आहे.
म्हणजे त्याच्यातून जास्त असा वाढावा निर्माण होत नाही. आणि मध्यम प्रतीची जमीन आणि उत्कृष्ट प्रतीची जमीन असे 3 पद्धतीचे प्रकार त्यांनी जमिनीचे पाडलेले आहेत. त्यात सर्वात कमी प्रतीची जमीन जी आहे ती सीमांत जमीन असं त्यांनी त्याला म्हटलेलं आहे. म्हणून याचा विचार करून त्यांनी काय म्हटलेलं आहे, वेगवेगळ्या प्रतीच्या जमिनीवर जर सारखाच खर्च केला, म्हणजे उत्कृष्ट पद्धतीची जमीन, मध्यम प्रतीची जमीन आणि सीमांत जमीन या तिन्ही जमिनीपैकी एक एक एकर घेऊन त्याच्यामध्ये समान पद्धतीनं खर्च केला तर येणाऱ्या उत्पन्नात किंवा उत्पादनात हा निश्चित फरक पडतो. कारण सुपीक जमिनीमध्ये जास्त उत्पन्न येतं, कमी सुपीक मध्यम सुपीक जमिनीमध्ये मध्यम म्हणजे समजा थोडंसं सुपीक जमिनीपेक्षा कमी उत्पन्न निघतं, तर कमी सुपीक जमिनीमध्ये या वरील दोन्ही प्रकारच्या जमिनीपेक्षा कमी उत्पन्न मिळतं आणि म्हणून या उत्पादनात फरक पडत असलेला आपल्याला दिसून येतो. तर सीमांत जमिनीमधून येणाऱ्या खर्चा इतकी वरील ज्या 2 जमिनी असतात मध्यम सुपीक आणि उत्कृष्ट सुपीक म्हणजे जास्त सुपीक, या 2 जमिनीच्या प्रकारांना हा खंड मिळतो. म्हणजे जेवढा जास्त वाढावा सरप्लस या कनिष्ठ प्रतीच्या म्हणजे कमी प्रतीच्या जमिनीतून निघालेला आहे त्याच्यापेक्षा जेवढा जास्त वाढावा निघालेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ बघा सांगायचं असेल तर मगाशी मी यापूर्वी सांगितलं त्या पद्धतीनं जर उत्कृष्ट म्हणजे चांगल्या प्रतीच्या जमिनीमध्ये 20 पोती धान्य निर्माण होत असेल, मध्यम प्रतीच्या जमिनीमध्ये 15 पोती धान्य निर्माण होत असेल आणि सीमांत जमिनीमध्ये म्हणजे कमी प्रतीच्या जमिनीमध्ये 10 पोती निर्माण होत असेल, तर 10 पोती ही जर किंमत धरली तर 15 पोती निर्माण होणाऱ्या मध्यम प्रतीच्या जमिनीला जे 5 पोती जास्त उत्पन्न निघतं हे वाढाव्यासारखं असतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि उत्कृष्ट प्रतीच्या जमिनीला जे 20 पोती म्हणजे या ठिकाणी 10 पोती जास्त उत्पन्न मिळाल्यासारखं होतं, ते उत्पन्न वाढाव्यासारखं होतं. म्हणून त्यांनी कमी प्रतीच्या जमिनीला काहीच खंड मिळत नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे सीमांत जमिनीवरील उत्पादन खर्च आणि उत्पन्न समान असल्याने सीमांत जमिनीच्या मालकाला खंड किंवा वाढावा या स्वरूपाचं उत्पन्न मिळत नाही असं मत मांडलेलं आहे. आणि म्हणून त्याने असं म्हटलेलं आहे की खंडाचा किमतीत समावेश होत नाही. म्हणजे सीमांतपूर्व जमीन अधिक सुपीक असल्याने, सीमांतपूर्व म्हणजे जी मध्यम प्रतीची जमीन तिला सीमांतपूर्व म्हटलेलं आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट चांगल्या प्रतीची जमीन, अप्रतीची जमीन तिला सीमांतपूर्व जमीन म्हणजे या 2 प्रकारच्या मध्यम आणि उत्कृष्ट प्रतीचे हे 2 प्रकारचे जमीन आहेत त्याला सीमांतपूर्व जमीन म्हटलेले आहेत. सीमांतपूर्व जमीन अधिक सुपीक असल्याने तेथील जमीन मालकाला सीमांत जमिनीवरील खर्चापेक्षा जे जादा उत्पन्न मिळतं तो खंड असतो. आणि म्हणून ही प्रतभिन्नता असल्याने या ठिकाणी खंडाची निर्मिती होते असं मत रिकार्डो यांनी म्हटलेलं आहे. या खंडाचा समावेश किमतीत होत नाही आणि म्हणून रिकार्डो यांच्या मते खंडाचा किमतीवरती काहीही परिणाम होत नाही. ते असं म्हणतात की बाजारात प्रथम धान्याच्या किमती वाढतात आणि नंतर किमती वाढल्यामुळे जमीन मालकाला मिळणारा खंड किंवा जादा खंड हा द्यावा लागतो किंवा त्याला मिळत असतो. म्हणजेच हे दुसऱ्या शब्दात जर आपण त्याचा विचार केला किंवा मांडलं तर खंड वाढल्यामुळे किंमत वाढत नसून किंमत वाढल्यामुळे खंडात वाढ होते हे या ठिकाणी आपण लक्षात घेण्यासारखं आहे. आणि म्हणून रिकार्डो जर मत विचारात घेतलं तर खंडामुळे किंमत ठरत नाही तर किमतीवरून खंड ठरतो असं त्यांनी मत मांडलेलं आहे. म्हणजेच खंडाचा समावेश हा विचारात किंवा खंडाचा विचार करत असताना जमीन ही नैसर्गिक देणगी असल्यामुळे जमिनीचा पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी काही मोबदला देण्याची आवश्यकता नसते असंही मत त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि त्यामुळे या दृष्टिकोनाने जर विचार केला तर खंडाचा किमतीमध्ये समावेश होत नाही असं दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा त्यांनी दावा केलेला असलेलं आपल्याला दिसून येतं. तर डेव्हनपोर्ट यांनी एक दृष्टिकोन मांडलेला आहे. त्यांच्या मते खंड हा किंमत ठरवत नाही
तर किमतीमुळेही खंड आणि किमतीमुळेही खंड ठरत नाही. तर खंड व किंमत या दोन्ही ज्या बाबी आहेत या भूमीपासून उत्पादित होणाऱ्या उत्पादनाच्या सापेक्ष दुर्मिळतेमुळे निर्माण होतात. या दुर्मिळतेचा प्रभाव या दोन्हीवरती पडतो आणि म्हणून दोहोत उत्पादनाच्या सापेक्ष जे दुर्मिळ बदल होतात या म्हणजे थोडक्यात जर याचा विचार केला तर जमिनीमध्ये उत्पादन होणाऱ्या उत्पादनाची मागणी व पुरवठा या दोन्हीचा खंड आणि किंमत यावरती प्रभाव पडतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच याचा विचार केला तर जेव्हा उत्पादनाची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असते तेव्हा किंमत आणि खंड या दोन्हीत वाढावा होतो असं आपल्याला म्हणता येईल. किंवा या उलट जर विचार केला तर असंही म्हणता येईल की मागणी पुरवठ्यापेक्षा कमी झाल्यास वस्तूची किंमत आणि भूमीचा खंड या दोन्हीमध्येही घट होत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच हेच तत्व त्यांनी वेतन व्याज नफा या बाबींनाही लागू पडतं असं मत डेव्हनपोर्ट यांनी म्हटलेलं आहे. तर खंडाच्या आधुनिक सिद्धांताच्या दृष्टिकोनानुसार खंडाचा किमतीत समावेश होतो असं मत या आधुनिक सिद्धांतामध्ये मिसेस जॉन रॉबिन्सन किंवा इतर मार्शल यासारख्या अर्थशास्त्रज्ञांनी आपल्याला मांडलेलं दिसून येतं. ते म्हणतात की जमिनीचा एकूण पुरवठा स्थिर असला तरी याच्यामध्ये आपण बदल करू शकतो. आता नैसर्गिक देणगी आहे जमीन, जरी तो स्थिर असला तरी व्यक्तिगत दृष्टिकोनातून जमिनीचा पुरवठा बदलता येतो असं म्हणलं. म्हणजे एखादी व्यक्ती दुसऱ्याची जमीन विकत घेऊ शकते किंवा वापरात नसलेली जमीन वापरात आणून तो पुरवठा वाढवू शकते. वैयक्तिक ते एका जमीनदाराच्या बाबतीत असा विचार केलेला आहे. त्यानुसार मग त्यांनी तो विचार व्यक्त केलेला आहे. म्हणजे जमिनीचा पुरवठा हा एखाद्या व्यक्तिगत दृष्टिकोनातून तो कमी अगर जास्त करता येतो. व्यक्ती नवीन जमीन लागवडीखाली आणते किंवा इतर कोणाची तरी जमीन विकत घेते आणि जमिनीचा पुरवठा वाढवू शकते आणि म्हणून अल्प काळात जमिनीला जी जादा किंमत दिली जाईल ती आभास खंडासारखी असते असं मत त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजेच आभासी खंड हा अल्पकालीन उत्पन्नाच्या बदलत्या खर्चाचा एक भाग असतो असंही मत या ठिकाणी आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून खंडाचा समावेश उत्पादन खर्चात होतो आणि किंमत ही उत्पादन खर्चावरून ठरते असं मत आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.